अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात खडाजंगी त्या दोघांमध्ये बघायला मिळाली। आमदार आदित्य ठाकरे यांनीही एकनाथ शिंदेंवर गद्दार, नमक-हराम, अहसान फरामोश म्हणत जोरदार टीका केली। तत्पूर्वी एकनाथ शिंदेंनी सभागृहात नाव न घेता आदित्य ठाकरेंवर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून टीका केली होती। उद्धव ठाकरे सरकारने सर्व दिलं, यांना कोण ओळखत तरी होतं का, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी नाव न घेता थेट एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला। पण बोलायला येतं मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला। आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल। आणि म्हणून बोलताना आरोप करताना असे आरोप करा कि जो शीशे के घर में रहता है वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता। जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरामोश, नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये। एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही। आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल, थोडी तरी लाज बाळगा। कोणावर तुम्ही बोलताय? कोणाकडे तुम्ही होतात जे 2.5 वर्षाबद्दल बोलतात? नगर विकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जांनो, सह्या तुमच्याच आहेत त्याच्यावर सगळ्यांच्या। आणि मग असं सगळं करून तुम्हाला एवढी कणभर पण लाज नाही? काय संस्कार असतील तुमच्या आई वडिलांचे तुमच्यावर, की ज्यांनी तुम्हाला घडवलं, उद्धव साहेबांनी तुम्हाला घडवलं, राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल, तिकीटं दिली, मंत्रिपदं दिली, त्यांच्यावर तुम्ही असे बोलण्याची लाज ठेवता? काय घरात संस्कार झाले असतील तुमच्यावर आणि तुमचे मग जे काही आजूबाजूचे असतील त्यांच्यावर? हे थोडं तरी भान ठेवून त्यांनी करावं। ठीक आहे, समोर आल्यानंतर असे झुकतात, ते डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही। आज पण मी विचारलं त्यांना, डोळ्यात डोळे घालून करा हे सगळे आरोप? नाही, ते नाही करायचे। अनेक विषय जे मी मांडले त्याच्यावर आज जे काही मी समोरून उत्तर ऐकत होतो, नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे, आणि म्हणून मी ऐकलंच नाही। कारण असंच घाणेरडं रटाळ भाषण हे ऐकण्यासाठी आणि 2-2.5 वर्ष जे खोटारडेपणा चालू आहे त्यांचा, हे ऐकण्यासाठी की मी इथे आलेलो नाहीये। उत्तर आम्हाला पाहिजे होती। बरं, राईट टू रिप्लायसाठी गेलो तेव्हा समोरून आरडाओरडा सुरू झाला, आणि मग जे आहेत त्यांना तोंडावर बोललो की तुम्ही गद्दार आहात, सुरतेला पळून गेला होतात, डरपोक आहात, पैशासाठी पळून गेला होतात। तसं पाहायला गेलं तर राईट ऑफ रिप्लाय दिला असतं तर मी विचारलं असतं, मुंबई पुणे मिसिंग लिंकमध्ये एवढं कॉस्ट एस्केलेशन का झालंय, डिले का झालंय?